वर्गाची बॅच 79-80 बॅचतर्फे आमंत्रित माझे गुरुवर्य यांचं मी सहगुरुवर्य आज इथं नाही, त्यांचे जे मिसेस त्यांचे पत्नी आलेल्या धर्मपत्नी आहेत त्यांचं पण मी माझ्या सर्व बॅचमेटतर्फे स्वागत करतो आणि जे महिला मंडळ वेळ काढून आपल्या ह्याच्यातून आले त्यांचं पण मी सहर्ष स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची जी रूपरेखा आहे ते पुढे आता तुम्हाला आमचे सत्यवान चित्ते माझे क्लासमेट हे तुम्हाला सांगते. धन्यवाद. प्रणाम 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 सर्व मित्रांना स्वागत स्वागत. आज ऐतिहासिक दिवस आहे. 45 वर्षानंतर आज आपण भेटत आहोत. मित्र परिवारासोबत आलेले आहेत. आज ज्या बॅनरवर आपल्याला दिसत आहे अपूर्व आत्मीय स्नेह संमेलन जिल्हा परिषद हे अपूर्व आत्मीय स्नेह संमेलन आयोजन केलेलं आहे. स्नेह संमेलन म्हणजे कलेचा आविष्कार. स्नेह संमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन. स्नेह संमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा. त्यासाठी सर्व मित्रांना आपापल्या जागेवर बसावं असं विनंती करतो. सर्वांचं स्वागतम 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 सुस्वागतम. मी सत्यवान चित्ते, माझे सहकारी आपले वर्गबंधू शंकर कुंते, आम्ही दोघं आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत आणि गुरुजनांना प्रणाम करीत आहोत आणि आजच्या या अपूर्व आत्मीय स्नेह संमेलन या कार्यक्रमास सुरुवात करीत आहोत. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून लाभलेले यानंतर आपल्याला घडवणारे आपले गुरुवर्य मारुती कदम सरांना विनंती करते. आयुष्य कसं जगायचं हे शिकवणारे आमचे गणिताचे शिक्षक who has taught us life how to lead a career, but he taught very nicely. So I invite my honorable काय असते आणि वेळेचं बंधन काय असते त्याचे आजी धावत ज्यांच्यामुळे आम्ही घडलो आपण, परंतु त्यांच्या आठवणी आहेत असे आमचे गुरुजन राजेश्वर दरबारवार यांच्या मिसेस श्रीमती सुमनबाई दरबारवार त्यांना पण आम्ही स्टेजवर विनंती करतो की आपण यशोदा धन्यवाद. सत्यवान सर माझे क्लासमेट, त्यांनी आपल्या सुमधुर वाणीमधून जे बी काय सांगितलं आहे त्यांना मला रिपीट काही करायची गरज नाही, तरी पण माझ्या मनाला जे सुचत ते मी सांगतो. खरोखरच आम्ही 10th ची बॅच बोल असे गुरुवारी भेटले, त्यांचे मी मनापासून माझ्या मनातून आणि सर्व आमच्या 10th च्या बॅचमधून खूप खूप धन्यवाद करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता आजचे अध्यक्ष कार्यक्रमाचे उद्धवराव नागरगोजे हे अध्यक्ष म्हणून नियोजित केलेले आहे. त्यांना बॅच लावण्यासाठी प्रल्हाद मुंडे, सुभाष फड मंचावर येतील. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी मंचावर येऊन प्रल्हाद मुंडे सर आणि सुभाष फड. धरती अंबर के तम तारे जिससे डरकर छट जाते हैं, एक नूर बने रोशन आलम हो जाए
आओ हम सारे मिलकर झिलमिल दीप जलाए, झिलमिल दीप जलाए, झिलमिल दीप जलाए. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आता दीप प्रज्वलित करावा. दे स्नेल स्नेल जे फ्रेम मध्ये त्याच फ्रेम मध्ये सर लातूर वाले सर लातूर त्यांची तब्येत बरी आहे. ओके सर पुढे जाऊ बाकी जरा जरा आली ओके धन्यवाद. त्यानुसार दीप प्रज्वलित झालेले आहे. आता थोड्याच वेळामध्ये सर्वांना विनंती आहे की आपापल्या जागे. वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. सुहासिनीं सुमधुरभाषिणीं ते नाही त्याची खंत आहे. त्याच प्रकारे आपले वर्गबंधू जनार्दन काळे, वामन शिंदे आणि दुष्यंत कांबळे हे सध्या आपल्यात नाहीत. तर त्यांना आपण 1-2 मिनिट श्रद्धांजली आपल्या गुरुवर्यांना, त्याच प्रकारे आपल्या वर्गबंधूंना 2 मिनिट आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. सावधान. మరాఠీ లాంగ్వేజ్ మీద పట్టుకుపోయింది. ప్రతిరోజు తెలుగులో మాట్లాడి అలవాటు అయిపోయింది. మరాఠీ మాట్లాడాలంటే అన్ని తప్పుకుపోతాయి కాబట్టి దయచేసి ఏమనుకోదు, నేను తెలుగులోనే మాట్లాడతాను. మరి ఈరోజు చాలా ముఖ్యమైన రోజు. 45 సంవత్సరాల తర్వాత అందరూ మిత్రులు మరి మా గురువర్యులందరినీ కలవటం ఒక నా భాగ్యం అనుకుని నేను మీ అందరికీ తెలియపరుస్తున్నాను. నేను రైల్వేలో జాయిన్ అయ్యే ముందు ప్రతి మిత్రులతో కలిసి కట్టుగా ఉన్నట్టు సర్వీసులో ఉన్నప్పుడు, సర్వీసులో దిగిన తర్వాత కూడా కలిసి కట్టుగా ఉండాలని చెప్పేసి ఎన్నోసార్లు పరిశీలించాను. మరి మెల్లమెల్లగా మా మిత్రులైన బలరాజ్ చుట్టే డాక్టర్ గారు హైదరాబాద్ రావటం, వాళ్ళతో పరిచయం ఏర్పడటం, అలాగే సత్యవాన్తో, మధుకర్, వామన్ గీతే, ఈ 4-5 నేను ప్రతిరోజు కాంటాక్ట్లో ఉండేటువంటి. ఆ సందర్భాన నేను వాళ్ళతో ఎన్నోసార్లు ప్రస్తావించాను.
ఒకసారి మనం అందరు క్లాస్మేట్స్ వేరే వేరే ఉద్యోగాల్లో స్థిరపడి ఉన్నాం కాబట్టి వాళ్ళందరితో మనం ఒకసారి మీటింగ్ పెట్టేసి ఒక యాన్యువల్ డే చేసినట్టు స్కూల్లో చేసినట్టు ఒక స్నేహ సమ్మేళనం చేయాలని చెప్పేసి కోరినప్పుడు ఒక వాట్సాప్ గ్రూప్ తయారు చేశాను. వాట్సాప్ గ్రూప్లో దాదాపు నేను 2020లో 2020లో తయారు చేశాను. ఆ గ్రూప్ నుంచి ప్రతి మనిషికి మెసేజ్ చేయటం, గుడ్ మార్నింగ్ గుడ్ ఈవినింగ్ మెసేజ్ చేయటం, లేకపోతే మాట్లాడటం, లేకపోతే వీడియో కాల్ చేయడం అట్లా జరిగింది. అదే దాని పరిణామ స్వరూపమే మరి నేను ఒకసారి గట్టిగా జిలాని కానీ వామని గిత్తే కానీ మన బలరాం సార్తో కానీ డాక్టర్ గారితో కానీ సత్యవంతం నేను మాట్లాడి ఒక మనం ప్రోగ్రాం పెట్టామంటే దానికి వాళ్ళు ఎస్ అన్నారు. మరి ఈరోజు ఇతర స్థాయిలో కొంతమంది రైల్వేలో ఉన్నారు, కొంతమంది స్టేట్ గవర్నమెంట్లో ఉన్నారు, కొంతమంది టీచర్గా ఉన్నారు, కొంతమంది బిజినెస్గా ఉన్నారు. అంతా స్థిరంగా వాళ్ళ వాళ్ళ ఫ్యామిలీతో బాగున్నారు. కాబట్టి ఈరోజు కూడా మనమందరం కలిసి ఒకరికి ఒకరు సహాయపడేటట్టు ఒక ప్రోగ్రాం చేద్దామనేది దానికి రూపమే ఈరోజు ఈ ప్రోగ్రాం చేయటం జరుగుతుంది నేను భావిస్తున్నాను. అందులో మరి మా గురువర్యులు ఉన్నారు ఇక్కడ, శివాజీ సార్. వాళ్ళైతే మ్యాథ్స్లో రాకపోతే చెయ్యి ఇట్లా కాదు గుట్ట పెట్టి కొట్టేవాడు. అప్పుడు కానీ ఆ మ్యాథ్స్ లెక్కలు వచ్చేవి కాదు. మరి వాళ్ళ ఆశీర్వాదం మరి మన అందరి మీద ఉంది. ఈరోజు మనం అందరం కలిసి ప్రోగ్రాం జరుపుకోవటం సంతోషకరమైన భావిస్తూ మరి నాకు ఇచ్చిన అవకాశాన్ని ఈ ఆర్గనైజ్ అందరికీ धन्यवाद తెలుపుతూ नमस्कार, थँक्यू. मोहनने जो प्रस्ताव मांडला होता तो खूपच चांगला होता. त्यांचे विचार पण चांगले होते आणि त्या माध्यमातून आम्ही इथं लोकलमध्ये असल्या कारणाने आम्ही पण ठीक आहे त्याचा विचार केला आणि हे प्रोग्राम अरेंज केला आहे. आता पुढची कार्यक्रमाची रूपरेषा आणि ह्या आता जे आपले प्रोग्राम तयार केलेले आहेत त्याबाबत सत्यवान चित्ते 1-2 शब्द बोलतील. स्वागतवर्य अंचा सिंग सर आलेले आहेत. अंचा सिंग सरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण सरळ स्टेजवर यायचंय. हे आमचे वार्डन आहेत, आमचे वार्डन होते ज्यांनी आम्हाला जेवण घातलं आणि 10वीतलाच मी आता आहे आणि हे सगळे प्रश्न 10वीतच आहेत. तुम्ही 60 झाले 65 झाले असं म्हणू नका. मनानं म्हटलं तर तुम्ही तितकेच होता. मी आज 10वीतच आहे, 10th क्लासचा स्टुडंट. आय एम अ बॉय. आणि हे सगळे प्रश्न गर्ल्स आहेत. यू आर ऑल्सो बॉयज. बस तुम्ही सगळे बॉयज. मित्रांनो, काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. सर, काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. भावनाचे हे बंध नेहमीच जुळत नसतात. काळजातले हे भाव नजरेने बघून कळत नसतात. भावनाचे हे बंध नेहमीच जुळत नसतात. मिळतात येथे माणसे हजारोने लाखोने. मिळतात येथे माणसे हजारोने लाखोने. पण तुमच्यासारखी माणसं रोज रोज भेटत नसतात. रोज रोज भेटत नसतात. रोज रोज भेटत नसतात. म्हणून तुमच्या स्वागतासाठी, म्हणून सगळ्यांच्या स्वागतासाठी माझ्या वर्गबंधू भगिनी, त्याचप्रकारे माझे गुरुवर्य या सर्वांच्या स्वागतासाठी आपल्या समोर येत आहे सोनाली कवडे आणि ग्रुप स्वागत गीत सादर करीत आहेत. हे आहेत आंबेडकर नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर अधिकारी सोनाली कवडे. वेलकम ऑन द डायस.
करण्यात येत आहे. इथं आमचे गुरुवर्य इथं जे बी आता उपस्थित आहेत त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आम्ही 10वीमध्ये जे बी आम्हाला त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या म्हटलं बोधाने आम्ही ह्या स्टेजवर आलो. आता इथं आम्ही हे स्टेज प्रोजेक्ट म्हणजे काय आम्ही 10वीचेच मुलं म्हणून पुरं फ्रेंड्स म्हणून आहोत. इथं कोणी बोधान हे काय नाही, सगळ्यांनी इथं येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हे खूप खूप धन्यवाद. आता इथून हे सत्कारचा कार्यक्रम होत आहे. आदरणीय आमचे डी शिवाजी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. त्यासाठी सत्यवान चित्ते आणि सय्यद जिलानी यांना आणि मोहन राठोड या तिघांना मी आमंत्रित करतो की मंचावर येऊन सरचं स्वागत करायचं चालेल. हे तिघ जण नाही, आपण संपूर्ण जितके बी प्रोजेक्ट आहोत त्यांच्यातर्फे होत आहे. सगळ्यांनी त्यांची नोंद घ्यावी. ओके, धन्यवाद खूप खूप. त्यानंतर मी मारुती कदम सर यांना खूप खूप धन्यवाद. टाळ्याने त्यांचं स्वागत आपण करायला शकतात. ओके, खूप खूप धन्यवाद कदम सर. स्टुडंट सर, त्या तिघांनी सरांचं स्वागत करावं. म्हणजे एक प्लस इधर इधर. खूप खूप धन्यवाद सरांचे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये खायचे होते. त्यांनी आपल्या वेळेवर आपल्या क्लासमध्ये येत होते आणि आल्यानंतर त्यांचा जे सूत्र जे होते त्यांनी आणि केमिस्ट्रीचे आणि गणित नामदेव केंद्र गेले. आभार मानतो त्यांनी आपला अनमोल मेडिकल फील्ड यस व्हॅल्युएबल टाइम टू आवर इधर प्रोग्राम. सरचं एक खासियत होती, त्यांनी शिकत इंग्लिश हे शिकवतच होते, त्याच्यासोबत थोडे बॅडमिंटनचे पण प्रॅक्टिस करायला लावत होते. बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल त्यांना खूप आवडता होता त्यांचा गेम. आणि त्यांची जे मधुर वाणी होती खूप चांगलं त्यांनी म्हणायचे. त्याला थोडी मराठी येत होती त्यांना, हिंदीमध्ये जास्त बोलत होते सर. खूप धन्यवाद सर. शरदचंद्र सर तुम्ही अनमोल टाइम काढून आला, तुमचा वेळ आम्हाला दिला. खूप खूप धन्यवाद. डॉक्टर साहेबांचे पण धन्यवाद. आपण तर सगळं अनंतराव सर रेडी इकडं. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. ओके सर. आता या पुढील कार्यक्रम आमचे त्यानंतर आदरणीय अंशासिंग चव्हाण सर. थोडं खाली धरा. रेडी इकडं. वेट. ओके, इकडं. रेडी इकडं बघा. वेट. ओके, चल. रेडी इकडं बघा. लवकर या पवारबाई. रेडी इकडं बघा. याल येतं. ऐकून या आपली. इकडं फोटो कॅमेरा काढ बघा. वेट. ओके, राईट. ओके. आज खरंच खूप आनंद सोहळा म्हणून आपण सर्व क्लासमेट्स विथ फॅमिलीज इथं भेटलेले आहोत. खूप खूप आनंद होत आहे आणि हे सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही. आणि मला असं आठवत आहे की तुम्ही पण वर्णन करू शकत नाही. सर्वांच्या चेहऱ्यावरती तर शक्य नाही. काहीतरी वेगळं घ्या ना. आता आपल्या समोर समदे माझे आजोबा आजी आज इथं आहेत. त्यांच्यासाठी हे स्पीच जे आहे ते माझं नाव नारायणी दीपक. माझ्या आजोबाचं नाव प्रल्हाद मुंडे. धन्यवाद. समदे इथं यायसाठी इथं समजायला आनंद होत आहे. समदे इथं
कागणे जे हे कार्यक्रमाचं नियोजन केलंय खूप छान आहे. केले तेवढे आभार कमी आहे. माझ्या वडील सगळ्या मंडळींना मी नमस्कार करते, प्रथम प्रणाम करते. माझे बाबा प्रल्हाद मुंडे यांच्यासाठी मला बोलायला खूप शब्द कमी पडतात, पण मी थोडीशी माझी एक प्रक्रिया सांगते तुमच्यासाठी. आयुष्याच्या वाटेवर परमार्थ आणि संसार या दोन्ही गोष्टी सगळ्यांना जमत नाहीत, पण ह्यांनी त्या करून दाखवल्या. परमार्थ पण तितकाच आणि संसारामध्ये पण तितकंच. नेहमी म्हणायचे माझे बाबा, अरे प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने वाढू शकणार रगळता तेलही गळे, आणि ते करून दाखवलं सुद्धा. हे सोपं नाही आहे. हे बोलायला खूप सोपं आहे, पण करून दाखवायला खूप अवघड आहे. तर माझे 2 शब्द माझ्या बाबांसाठी. पुरामंदी महाराजाच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा वाडा हाकला, फटामंदी हसू जरी कणावाकला. घडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापरा. लय अवघड आहे गड्या, उमगाया बापरा, उमगाया बापरा. लय अवघड आहे गड्या, उमगाया बापरा, उमगाया बापरा. धन्यवाद. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकारकांडी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. देहांतीला ध्यान नाही ठेव, ज्ञान वैराग्य सामर्थ्य व अखंड श्री सेवा दास्य भक्ती प्राप्त. घरांतील सर्व माणसांना उदंड आयुष्य लागो. दिवा जळो देहापाशी, उजड पडो सर्वांपाशी. जय जय अद्वैत समर्थ. थँक्यू. करून चांगलं दाखवलंय. खूप खूप धन्यवाद. एक टाळ्याचा गडगड करून महाराजांनी. आता ह्यानंतरची रूपरेखा. मित्रांनो, या कार्यक्रमाचं आयोजन करते वेळेस अनेक गोष्टीचा विसर पडतो, आणि त्या विसरणामध्ये जे आपल्या कार्यक्रमात सर्वप्रथम बॅचेस लावायचे असतात, ते बॅचेस विसरून घरीच विसरून आलो होतो. ते आता माझी मुलगी आणि पत्नी, मुलगा ते आता आले, त्याने आणलेले आहेत. तरी आपण क्षमा असावी, पण आपण आता बॅचेस लावूया. देऊन टाकू यांना. देवदास मुंडे आणि शिवाजी कागणे हे यांना वामन गीते, किशन प्रसाद शिंदे आणि रामाराव पुरी हे बॅट लावतील असे मी त्यांना पाचारण करतो. त्याचप्रकारे नामदेव उदावंत यांनी पण यावं. रामाराव पुरी, नामदेव उदावंत बोलत. वेट. यानंतर ओके. मारुती कदम सरांना बॅट लावावा. त्यांना एक असते. यानंतर शरदचंद्र आदरणीय विठ्ठलराव मुंडे सर, उभा राहा सर. वेट. ओके. सर विठ्ठल सर बसा. एक मिनिट. मारुती सर आहे. थोडं झालं काही वाटतं ते बोलत आहे.
यानंतर आदरणीय विठ्ठलराव मुंडे सरांना थोड़ा क्लोज हो जाओ सर. व्यंकटे मुंडे. हॅलो वेट. इकडं बघा इकडं. राईट. मिनी तनिषा गार्डन. ओके बाय. राईट. सूचना करत आहे. त्याचप्रकारे श्रीमती वेट. ओके. हर्षल द्या. आपण नाही सर की सर राईट. रजा पे वेट. राईट. तुम्ही करू शकत नाही इतके मतलब कमी पडतात आणि त्यांच्याच त्या तांदूळ जे आम्ही त्यांनी जे आम्हाला भात वगैरे खाऊ घालत होते 2-2 बाऱ्या त्याच त्याच्या बनावर आम्हाला एक एनर्जी आली आणि आम्हाला असं एक प्रोत्साहन भेटलं खरोखरच आपण काहीतरी बनावं. तर माझं बॅड समजा मी 10th मी डिस्कंटिन्यू झालो आणि माझे सहमित्र त्यांनी त्यांचं शिक्षण करून आज उंच पदावर आहे. तर मला असं वाटतं त्यांना बघून खरंच मी त्या पदावर मी पण आहे. मतलब मी हे विचार मी माझे वैयक्तिक एकट्याचे नाही सर्वांना असं समजायचं की ज्यांना ठीक आहे आता आमचे राठोड आहेत मोहन राठोड हरिश्चंद्र मास्तर आहेत रेल्वेमध्ये अधिकारी होते की असं नाही समजायचं खरोखरच त्या पोस्टवर तो नाही मी आहे म्हणून असं मनामध्ये करत करायचं तरच आपल्याला एक एनर्जी येते आणि एक पॉझिटिव्ह विचार माणसाला येतो आणि ह्या विचाराने काय माणसाचं जे आयुष्य वाढ होते त्याच्यामध्ये की त्यांच्यासाठी एक छोटस एक 2 मिनिटं तुमचा वेळ घेतो आणि एक तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजाचं एक अभंग तुम्हाला एक म्हणून दाखवतो ते छोट्या सरळ भाषेमध्ये आणि ते खरंच तो अभंग ह्या सर्व मंचावर जितके आपण बसलेले आहोत महिला मंडळ आपण सर्वांना उपयोगी पडणार आहे. तर त्यांच्यासाठी मी एक म्हणून दाखवतो. कथेची सामग्री देह अवसानावरी नका जाऊ देव भंगा गात्रे माझे पांडुरंगा आयुष्य करी उणे परी मज आवडो कीर्तन तुका मने हानी या वेगळे मना नानी. त्याचा अर्थ जर बघितला तर खरोखर तो अर्थ आपल्या सर्वांना आहे. आपण 60 वर्ष क्रॉस झालो असं एकालाही वाटत नाही. सर्व यंग यू आर स्टील यंग असं दिसत आहे आपण सर्व. तुकाराम महाराज हेच म्हणले कथेची सामग्री देह अवसानावरी नका जाऊ देव भंगा गात्रे माझे पांडुरंगा. कथेची सामग्री जे बी आपण जे आहे ते कथा केल्यासारखे आहे आपण. कथेची सामग्री नका जाऊ देव भंगा गात्रे माझे पांडुरंगा. ह्यासाठी मला भोजनाची जरूरत आहे मला खाण्यापिण्याची जरूरत आहे खाण्यापिण्याला मेहनत करायची जरूरत आहे मेहनत करायला शिक्षणाची पण जरूरत आहे आणि त्या शिक्षणाच्या योगानेच आपण हे पुरं आपण साध्य करू शकतो. तर त्याच्यासाठी महाराजांनी असे 700 वर्षाखाली कथेची सामग्री देह अवसानावरी नका जाऊ देव भंगा गात्रे यासाठी मला काय माझं आयुष्यातले जे कान आहेत नाक आहेत डोळे आहेत जे आपण आता मुखात बोलत आहोत हे माझं चांगलं सुदृढ राहावं आणि भगवंताची कृपा म्हणा आपल्या सर्वावर आहे. आपले हे सर्वावर एकदम चांगले आहेत सगळ्यांचे कोणी याच्यामध्ये आपण तर ते पण एक आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्यासाठी काय आपले हात गात्रे म्हणजे काय माझे हात पाय कान डोळे हे कोणी भजनाला म्हणा कोणी कार्यक्रमाला हैदराबादहून आलेत आमचे पुण्याहून मुंबईहून आलेले आहेत 2-3 जण. हे कसे आले त्यांचे गात्रे चांगले आहेत म्हणजे त्यांचे जे अवयव आहेत फिट आहेत म्हणून आलेत त्यांनी त्यात येत नव्हते. आणि जे बी आमचे गुरुवर आहेत ह्या वयात त्यांनी त्यांचा तोच आवाज आहे आणि त्यांची तीच भाषा बोलायची शैली आहे. त्यासाठी खरोखरच आपण भाग्यवान आहोत. महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणे आपण
नका जाओ देव भंगा गात्रे माझी पांडव. त्यासाठी आणखी त्यांनी एक प्रश्न टाकलेला आहे की आपण हे सर्व करायला भगवंता मला माझं आयुष्य कमी केलं तरी चालेल, पण मला गात्रे माझी अवयव जे अवयव आहेत ना भंग होत. जर तुला पटेल तर माझं आयुष्य कमी कर चालेल, पण माझे हे अवयव सुदृढ राहू दे. आणि खरोखर त्यांच्या कृपाने आपले सगळ्यांचे अवयव चांगले आहेत आणि आपण या मंचावर या एका आदिलाबाद ह्याच्यामध्ये तितक्या दुरून आलो. आपण खरोखरच खूप खूप आपण भाग्यवान आहोत आणि त्यासाठी आम्ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे खरंच खरंच आहोत, खूप आहोत. त्यासाठी खरोखरच खूप खूप धन्यवाद तुमचा. मी तुमचा अनमोल वेळ घेतलेला आहे आणि एक अभंग मला जितकं माझ्या गुरुवर्यांनी सांगितलं खूप धन्यवाद. असंच उदंड आयुष्य राहावं आमच्या गुरुवर्यांना आणि असेच कार्यक्रम आपण सर्वांच्या सहानं पुढं पार पाडू ही माझी अपेक्षा आहे. सर्वांची सहमती पाहिजे आणि सर्व स्पेशली मी महिला मंडळासाठी टाळ्या वाजवायचं महिला मंडळाशिवाय दुसरं कोणीच इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे आपण कमाई करतो आणून टाकतो, पण मॅनेजमेंट त्यांचं आहे आणि त्यांच्या सहकार्यानं आपण मुंबई, हैदराबाद, इकडे वसमत, नांदेड तिथून आलो आपण त्यांच्या सपोर्ट रस्ते येत नव्हतं आपण जाऊ द्या काय करायचं म्हणतो नाही. त्यांना पण उत्सुकता आहे की बघूच बाबा कसं आहे आमचे कसे मिस्टर शिकले काय नाही गुरुवारे कोण आहेत ते आहे आणि त्यांना तुम्ही घरामध्ये सांगितलं. खूप खूप धन्यवाद आणि आमच्या गुरुवाऱ्यांचे मी पादावी म्हणून धन्यवाद. खूप खूप वेळ घेतला. एक पुढची रूपरेखा आमचे कार्यक्रमाची सत्यवान चित्ते साहेब. धन्यवाद शंकर सर. शंकरचं म्हणणं शंकरलाच म्हणावं लागेल तुला, शंकरलाच म्हणावं लागेल ना. पोरं जायचं दहावीला जायचं आता किनावर का जायच तू मग हा शंकर आहे आता शंकर सांगितलं. यानंतर आमचे एक चिमुकले आलेले आहेत तेच गाणं. आता जे गाणं झालं होतं त्याच गाण्यावर डान्स करण्यासाठी आमच्या मेडीगुड्या शाळेच्या मुली आलेल्या आहेत. लावण्या अँड लास्या ग्रुप स्वागतम.
100% आहे सहयोग आणि त्यांच्याच माध्यमातून आपण इथं सगळं जोर आलो आणि त्याच्यानंतर सपोर्ट आम्ही सर्वजण जिल्हाने मी आणि उद्धव आमचे हेडमास्टर साहेब हे 4-5 जण मग आम्ही लोक मी असं म्हणत नाही की बाबा आम्ही म्हणत नाही तर त्यांच्यासाठी सर्व आपल्या ह्याच्यातर्फे मी सत्यवांना मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी ते बॅच स्वीकार करावा आणि त्या बॅचसाठी माझे वर्गमित्र वसंत आणि नामदेव त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या सर्व क्लासमेटतर्फे त्यांना बॅच लावण्यात यावं. सटोपे त्यांनी आपला अनमोल टाइम व्हॅल्युएबल टाइम काढून त्या कॅमेराकडे बघा नियोजन केलं. आपल्याला साधं घरच्यांना फार कॅमेराकडे बघा सर. ओके त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्यांचा गजर व्हावा म्हणायचं रे बाबा. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गजाननं भूतगणादिसेवितं कपितध्वजम्बफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. वर्णानामर्थसन्धानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायकं वन्दे वाणि विनायकं. धन्यवाद. అక్క ఇట్లా కొత్తగా ట్రెండింగ్ ఉండాలి. అవునా అయితే
ह्या खूप आम्हाला हसवतात. आमच्या सगळ्यांना छोट्या लेकरांपासून मोठ्यापर्यंत मला खूप खुशी राहते. अरे स्नेहा मावशी येणार आहे तर म्हणून स्नेहा मावशीबद्दल जेवढंही बोललं तेवढं कमीच आहे. आणि इथं बसलेल्या सुलोचना कनामे ह्या माझ्या सासूबाई आहेत. इथं बसलेल्या मीरा कनामे ह्या माझ्या जाऊबाई आहेत. आणि ह्या आमच्या घरातल्या मेन माणूस आहेत स्नेहा मावशी. तर मी हे गेट टुगेदर ह्यांनी 45 वर्षांमध्ये लक्षात ठेवून केलेलं आहे. हे एक खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण आजकाल 10 वर्षाच्या खाली कोण क्लासमेट आहेत हेच लक्षात राहत नाही. पण ह्यांनी 45 वर्ष लक्षात ठेवून हे गेट टुगेदर केलेलं आहे. हे किती मोठी गोष्ट आहे. आणि असे गुरु ह्यांना लाभलेले आहेत आणि ह्यांची शिकवण त्यांनी आतापर्यंत त्यांनी टिकून ठेवलेले आहे पुढे. हे पण खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणून हे सर्व पाहून मला पण थोडं क्षणभर डोळ्यात पाणी आलं. अरे खरंच किती त्या काळामध्ये त्यांच्यामध्ये किती आपुलकी जिव्हाळा. पण आजकालची पिढीमध्ये हा नाही आहे बरं. आजकालची पिढी हे सगळे फोनमध्ये गुंतलेली आहे. म्हणून त्यांच्यामध्ये एवढा जिव्हाळा आपल्याला पाहायलाच मिळणार जेवढा त्या काळामध्ये. तुम्ही आत्ता पण पाहू शकता की सर्वजण त्यांनी येऊन किती मस्त गेट टुगेदर करीत आहेत. आणि सगळ्यांना आठवण करून त्यांनी खूप लांब लांब आहेत त्यांना फोन करून त्यांनी बोलवले आहे. हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे कार्यक्रम ज्यांनी अरेंज केला त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. यांना सर्वांना पाहून मला पण एक गाणं म्हणावं असं वाटलं. ते मी तुमच्यासोबत सादर करणार आहे.
थँक्यू बेटा, थँक्यू. सुंदर गीत प्रस्तुत केलं. आता मित्रांनो इथून आपला परिचय कार्यक्रम राहील. म्हणजे आपण स्वतःचा परिचय द्यायचा आहे आणि स्टेजवर सगळेच यायचं आहे. त्याच प्रकारे सर्वांचा आदर कशा प्रकारे केला पाहिजे, वेळेचं भान कसं असते, कसं डिसिप्लिन शिकवलेले आमचे सर्वांचे गुरु आदरणीय अनंतराव सरांना विनंती करतो की आपलं मनोगत या कार्यक्रमाबद्दल मनोगत त्याच प्रकारे पुन्हा आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं याबद्दल मार्गदर्शन करावं असं मी विनंती करतो. अनंतराव सर. गुरुदेव शक्ती या व्यासपीठावर विराजमान झालेले अध्यक्षपद भूषवणारे तसे माझे विद्यार्थी आहे आणि माझे मुख्याध्यापक पण आहे श्री उद्धवराव नागरगोजे. तसेच ज्यांच्या आदर्श अशा हेडमास्टरीमध्ये आम्ही जे घडलो असे मनोर हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून मी ज्यांच्या हाताखाली काम केलं असे शिल्पकार त्या शाळेचे आदरणीय डी शिवाजी सर, आदरणीय कदम सर, तसेच विठ्ठलराव सर, आमचे शरदचंद्र सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी तसा मिडलचा शिक्षक, परंतु मराठीवर प्रभुत्व असल्या कारणाने आणि तसा मी गणित आणि विज्ञानाचा शिक्षकच नाही, तरी पण माझी कार्यकुशलता पाहून मला येथील मुख्याध्यापकांनी 8व्या वर्गापर्यंत काही मंचावर आहेत, काही माझ्या समोर आहेत, कदाचित माझ्यापेक्षा ते वयस्कर दिसत आहे आता, आणि माझं या ठिकाणी आगमन झाल्याबरोबर चुकून ते मला नमस्कार करत होते. मला खरोखर म्हणजे शरमल्यासारखं होत होतं आणि आपण त्या पात्रतेचे आहोत की नाही अशी शंका पण येत होती. माझा परिचय देताना मला अनंतराव सर म्हणूनच मन्नूरमध्ये ओळखायचे. मन्नूरला तेलुगूमध्ये मनाऊर म्हणून असं जे तेलुगूमध्ये संबोधलं जातं, तर खरोखरच स्वतःचं गाव, स्वतःच्या गावातली ते आपली शाळा आणि त्या शाळेला वाहून घेणारे मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व सहकारी वर्ग जे असिस्टंट असतात, तर त्या शाळेमधला जिव्हाळा जो आहे, त्या शाळेमधलं जे वातावरण आहे, हे खरोखरच हा कार्यक्रम तुम्ही जो घेत आहे या म्हणजे 1979 ते 80च्या बॅचचा हा कार्यक्रम आहे. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी केवळ त्या वर्षी म्हणजे त्यावेळेस 27 वर्षाचा होतो. मला सरकुंडवार सर देवानंद म्हणून म्हणायचे, एव्हरग्रीन हिरो म्हणून. सांगायचं तात्पर्य हे की अशाही परिस्थितीमध्ये म्हणजे मी तुमचा मॅट्रिकचा शिक्षक नसताना
हॅलो 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 साऊंड मॅट्रिकच्या वर्गाला मी टीच न करता देखील आज तुम्ही या ठिकाणी मला बोलावून जो माझा सन्मान केला आणि सत्यवान सरांनी मला असं आग्रहाचं निमंत्रण दिलं. मी माझा सुरुवातीला थोडक्यात परिचय देतो. मी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा एक सेवक आहो आणि प्रचारक आहो. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा, त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य मी रिटायर्ड व्हायच्या आधीपासूनच त्या कार्यामध्ये गुंतलो होतो आणि आज मी सक्रिय गुरुकुंज आश्रम मोजरी, जिल्हा अमरावती या आश्रमाचा मी मध्यवर्ती प्रतिनिधी आहो. जीवन प्रचारक म्हणून मी कार्य करतो. सांगायचं तात्पर्य हे आहे की प्रल्हाद मुंडेच ना, प्रल्हाद मुंडेच्या मला वाटते मुलगी आहे ना, इथे जे बोलून गेली की संसार आणि परमार्थ या संबंधी ती जी बोलून गेली आणि मला या ठिकाणी हेच सांगा वाटते की संसार सर्वच जण करतात. संसार हा स्वतःपुरता मर्यादित असतो आणि परमार्थ हा दुसऱ्यांचं भलं चिंतण्यामध्ये, दुसऱ्यांना सहकार्य करण्यामध्ये, दुसऱ्यांचं जीवन उंचावण्यामध्ये जे करायचं असते त्याला आपण परमार्थ म्हणतो. मी प्रल्हाद मुंडेचं देखील अभिनंदन करतो की स्वतःसाठी सर्वच जगतात, माणसानं इतरांसाठी जगावं. आणि खरा मनुष्य जीवनाचा सार हा फक्त परमार्थामध्ये आहे किंवा समाजाची सेवा करण्यामध्ये आहे. सामाजिक जीवन जगत असताना ज्या समाजाशी आपण निगडीत आहोत, त्या समाजामध्ये आपण वावरतो आहे, ह्या समाजाचं जे काही दुःख असेल, सुख असेल, कुणाचा आनंद असेल, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये माणसानं सहभागी व्हावं, सहकार्य करावं. गुरुदेव सेवा मंडळाचा अर्थ सेवा कार्य आहे. मी भजन गायक आहे, मी खंजरी वादक आहे, माझं स्वतःचं मंडळ आहे, मंडळाचा मी अध्यक्ष आहे. फक्त भजन करत नाही, भजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं कार्य आणि समाजामध्ये जे कुणी दुःखी कष्टी आहे, मी माझ्या घरचं उदाहरण सांगतो. सध्या आमच्या घाटांजी शेजारी एक वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रम स्थापन होण्यापूर्वी त्या वृद्धाश्रमाचा जो संचालक आहे ते मला भेटले. ते रिटायर्ड शिक्षक आहेत. धनदांडगा माणूस आहे, घरी काही कमी नाही. कृषी केंद्र होतं, ते एका मोठ्या हायस्कूलचे रिटायर्ड शिक्षक आहेत. अशी परिस्थिती असताना त्यांच्या मनात काय आलं, त्यांनी जे उतार वयामध्ये खूप उच्च शिक्षित मुलं आई वडिलांना लाताडून घराच्या बाहेर काढतात, अशा लोकांना सहारा देऊन त्यांच्यासाठी वृद्धाश्रमाची स्थापना केली. आणि सुरुवातीला ते माझ्याकडे आले. सर म्हणजे तुमचा सामाजिक क्षेत्रामध्ये जो संबंध आहे, तुम्ही स्वतः आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये जे काही मदत होत असेल ती मदत तुम्ही जर करसाल आणि याचा प्रचार जर तुम्ही करसाल, लोकांमध्ये ही गोष्ट घेऊन जासाल, तर
खरोखरच माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट राहील म्हणे. मी घरी कार्यक्रम आयोजित केला आहे गुरुदेव सेवा मंडळाचा, त्याच्यामध्ये त्यांचा सत्कार ठेवला आणि 11,000ची देणगी मी माझ्याकडून दिली आणि सर्वांना आवाहन केलं की हे असं सामाजिक कार्य आहे, या कार्यामध्ये आपला देखील खूप मोठा नाही खारीचा वाटा जरी असेल तरी हे कार्य चांगलं मोठं होईल. आणि आज आता ह्या गोष्टीला 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये तिथं भव्य अशी इमारत उभी झाली आणि त्या ठिकाणी वृद्धाश्रमातील म्हणजे हे जे वृद्ध लोक आहे, निराश्रित लोक ते आहे, त्या लोकांची तिथं राहण्याची व्यवस्था झाली. परवा आम्ही दोघंही मी आणि माझी पत्नी पुन्हा आश्रमाला जाऊन भेटून आलो. त्यांना सांगितलं पुढे येणारा उन्हाळा आहे सर, या ठिकाणी 2 कूलर मी माझ्या परिवाराकडून देईन. मी तेलंगणाचा रिटायर्ड शिक्षक आहे. भरपूर असं काय म्हणता येईल पेन्शन आपल्याला मिळते शिवाय सर. तर महाराजांनी हे सांगितलं आहे ग्रामगीतेमध्ये की आपल्या कमाईचा 10वा भाग हा आपण दान धर्मामध्ये, दानानं धनाची शुद्धता होते ही गोष्ट लक्षात घ्या आणि सर्वांनी असं सहकार्यानं वागावं. आज या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम भले या कार्यक्रमाची संकल्पना ज्याच्या डोक्यात आली, मी मोहन सरांचे म्हणजे अभिनंदन करेल या ठिकाणी. आणि मला सत्यवान सरांनी असा फोन केला, मी खरोखर कार्यक्रमात होतो, हे कोणतेला माहित आहे, शंकररावला माहित आहे. मी काल कार्यक्रमात होतो, कार्यक्रम आजही चालू आहे आणि घाटांची शेजारी आहे. मी गुरुदेव चव्हाणांचा सेवक असल्यामुळं माझ्यावर काही आश्रमाची जबाबदारी आहे, ते मला सांभाळावं लागते. परंतु सत्यवानचा हा तुमचा केवढाही मोठा कार्यक्रम असो म्हणे, त्या कार्यक्रमाला सोडून तुम्ही इथे या. खरोखर मी आनंदित झालो. तुमचा आभार कसं मानू हे मला समजत नाही, माझे शब्द कमी पडतात. म्हणून मी 1979-80 ची जी बॅच आहे या ठिकाणी उपस्थित, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही फार उच्च शिक्षित आहात. या ठिकाणी बलिरामजी चिकते आहे, स्काउटचे विद्यार्थी होतात तुम्ही एकेकाळी. माझ्याकडे खूप दिवस फोटो होता. मधुकर कांबळे आहे, दिलानी आहे, तुम्ही दोघं भाऊ आहे. ह्या आठवणी ताज्या होतात. मी खरोखरच तुम्ही लोकांनी हा एवढा मोठा जो कार्यक्रम ठेवून आम्हाला ते आमंत्रित करून सत्कार केला, याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांना दीर्घायुष्य लाभो, सुख समाधान शांती लाभो अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. थँक्यू सर. तर आता परिचय लवकरात लवकर फॅमिली सोबत येऊन परिचय द्यायचा आहे. मधुकर कांबळे, मनोरपासून स्टार्ट. कांबळे, मी 16 वर्षाचा आहे आणि मी 10वी मध्ये आहे सर. ही माझी पत्नी 55 वर्षाची. मला 4 लेकरं आहेत सर. माझी मुलगी फर्स्ट मुलगी MSc PhD आहे. तिचे मिस्टर सोलापूर हॉस्पिटलमध्ये MD आहेत. दुसरा मुलगा BSc MBA करत आहे, केलेला आहे सर आणि तो हैदराबादमध्ये सेटल झालेला आहे. तिसरी मुलगी समोर उभारली आहे बघा, किती लट आहे आणि ती MA BEd आहे. तिचे मिस्टर बिहारला इंजिनियर आहेत आणि माझा एक मुलगा आकाश कांबळे हा हैदराबादला BTech करून जॉब सर्चिंग मध्ये आहे सर. सर आज खूपच छान वाटलं सर मला. आज मला तो दिवस आठवला. मी मॅट्रिक मध्ये होतो आणि आज एवढे माझे गुरुजन आज मला ह्या स्टेजवर आणलेले आहेत. आज मी ॲग्रिकल्चर मार्केट कमिटी आदिलाबाद येथे माझी डेप्युटी डायरेक्टर ऑफ मार्केटिंगची पोस्ट आहे सर आणि 6 महिन्यामध्ये मी रिटायर होणार आहे. बस एवढं सांगून मी माझा परिचय संपवतो सर. थँक्यू सर. मी मोहम्मद शेख, माझी पत्नी नूरजहान.
आज 45 वर्षांपासून भेटून खूप आनंद होतो. शंकर बोलते. मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. एक मुलगी मोठी, ही BA BEd आहे आणि एक मुलगा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आहे आणि दुसरा मुलगा फायर सेफ्टीमध्ये काम करतो. माझा छोटा मोठा व्यवसाय आहे कन्स्ट्रक्शनचा मुंबईमध्ये. सर्व आम्ही मिळून चांगला व्यवसाय करत आहे. बऱ्याच दिवसांनी 45 वर्षांनी भेटलो, खूप आनंद झाला. शिवाय सर, हे सर, आनंदराव सर सर्व भेटले, त्यावर खूप आनंद झाला. शिवाय सरचं मला एक गोष्ट आठवते. मी नेहमी शाळेत लेट म्हणजे क्लासमध्ये अटेंड. शिवाजी सरने मला एक डिग्री दिली होती तेव्हा, लेट कमर. ती डिग्री आज माझ्या लक्षात आहे. सर मी आता लेट कमर नाही, मी आता फर्स्ट कमर आहे, कारण मी एवढा जरूर. हो सर, खूप खूप शिवाय सर ते अनंतराव सर हे सर्वांचं धन्यवाद. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. मी इथं 10वीच्या बॅचमध्ये पहिला विद्यार्थी मी आहे जो की मी कामाला लागलो होते आदिलाबादच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये ॲज ए मजदूर. कामानंतर मला काम वडील वाढले होते, त्या काळात मी पहिला विद्यार्थी नोकरी केलेली. माझा परिचय शंकर कुलथे, मी राहणार मन्नूरचा होतो, आता आदिलाबादला सेट आहो. माझी धर्मपत्नी यशोदा कुलथे. मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. मुलगी MSc BEd पर्यंत मी शिकवलं. मी कॉर्पोरेशनमध्ये छोट्या पोस्टवर राहून मी, आणि जावई बापू M फार्मसी आहे आणि ते नोवार्टिस कंपनीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्यांनी माझा मोठा मुलगा जालन्याला सिनियर इंजिनियर, HOD इंजिनियर आहे तिथं कालिका स्टीलमध्ये. माझी सुनबाई पण तिथं इंजिनियर केलेले, त्यांनी शिक्षिका म्हणून तिथं काम करते. आणि दैवयोगानं माझे एक असा संबंध जमला की नारायण उदावन हे माझे व्याही आहे, त्यांची मुलगी माझ्या मुलाला दिली. ते व्याही ते पण इथं आले, माझे क्लासमेट आहेत. आणि माझा जो लहान मुलगा आहे तो M.Tech शिकलेला आहे तो, आणि तो आता सध्या बेंगलोरला उंच पदावर कार्यरत आहे. माझी सुनबाई पण M.Tech केलेली आहे, ती पण ज्युनिपर या कंपनीमध्ये उंच पदावर आहे. हे सर्व जे बी माझ्या परिवारामध्ये जे सुख संपत्ती आहे, मला जो आनंद आहे, माझ्या चेहऱ्यावर आनंद चमकतो, त्यांच्या मागाला मेन कारण म्हणजे माझे गुरुवारी आहेत. आणि खास करून माझे आगरकर सर, त्यांनी मला 10वीमध्ये त्यांच्या सुरुला मला थोडं घरामध्ये आमच्या लाईट वगैरे काही व्यवस्था नव्हती, तिथं अभ्यासाला मराठी बोलून त्यांनी शिकवत होते. आणि बाकी सरांचं तर सर्वांचं मार्गदर्शन आहे. आणि अनंतराव सरचा माझा तर बिलकुल जवळचा संबंध. मला पैसा नव्हता त्यावेळेस, मला त्यांनी मनोवरून आदिलाबादला स्काउटमध्ये पाठवलं होतं. त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्या मार्गदर्शनामध्ये. आणि आमचे वार्डन सर आहे, त्यांचे ते उपकार मी आजीवन विसरणार नाही त्यांचे. धन्यवाद. खूप खूप वेळ भरपूर आहे. मैं टेलर काम करता हूँ, साथ में छोटी मोटी खेती का काम कर लेता हूँ। और मेरा बड़ा रियाज हमें थोड़ा सपोर्ट करता है, हम सब मिलकर रहते हैं। और हमारे साथ जो आनंदराव साहब, उनके साथ बैडमिंटन खेल के लिए हमें बहुत अच्छा लगता था। शिवाय साहब जो मुझे कम पैसों में भी बगैर ट्यूशन के लिए मुझे ट्यूशन के लिए बुलाते थे, मैं उनका आभारी हूँ। और यहाँ तक पहुँचने के लिए सब साथ लोगों का मैं शुक्रिया अदा करता हूँ। बस वसंत टोपे नसती तर चांगले आहे. त्या मला क्लासमेटचा सपोर्ट आहे. आमचे गुरुजी मास्टर आनंदराव मास्टर त्यांनी आम्हाला चांगलं दसरा दिले, आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. वसंत सेठ सर्व लोकांचे आभार आणि सर्व लोकांना नमस्कार. मी रामराव शंकरराव पुरी केरागिरी. माझा व्यवसायाचा धंदा आहे. सर्वांना नमस्कार. खूप खूप धन्यवाद. उद्धवराव सर, तसेच मुख्य अतिथी चक्रपाणी सर, सत्यवान सर आणि आमचे विद्यार्थी
मधुकर, बळीराम, सर्वच विद्यार्थी या सर्वांचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो. कारण एक लग्न करायचं म्हणलं तर 3 ते 6 महिन्यापासून तयारी करावी लागते. तर आज 45 वर्षाचे मित्र जमा करणे आणि त्यांच्याशी सुखदुःख आनंद वाटून घेणे हे एवढं तो. त्यातले त्यात सत्यवान सर, उद्धवराव सर आणि सुभाष तर हे आमच्या घरी आले आणि सर हे कार्यक्रम ठेवला आहे, तुम्ही या म्हणलं. तर मी त्यावेळेस हैदराबादला होतो. तर मी म्हणलं येणं होतं की नाही की शक्य नाही. पण पुन्हा उद्धवराव सरनं मला फोन केला, सर तुम्ही कुठं आहोत? तर मी म्हणलं मुलाजवळ हैदराबादला आहोत. तर कार्यक्रमाला या म्हणलं. तर मग मी पहाटे 4ला निघून आज करेक्ट ह्या टाईमला इथं अटेंड झालो. तर त्याबद्दल मला खुशी वाटते. कारण 45 वर्षानंतर तुम्ही मिळालात. त्यावेळेस तुम्हाला घडविण्यासाठी आम्ही खूप मारहाण केली. जसं म्हणतात ना, छडी लागे छमछम विजय घमघम, तसं तुम्ही छडीचे आमच्या गुरुजनाचे मार खाला, शब्द ऐकलात, शिवा दिले, ते सर्व सहन केल्यामुळं आज ह्या पोझिशनमध्ये आहोत. त्यामध्ये पुष्कळशे टीचर, डॉक्टर किंवा दुसऱ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही व्यापारी, चांगले आदर्श व्यापारी म्हणून शेतीसुद्धा करणारे आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि तुम्ही हा जो प्रोग्राम ठेवला त्याबद्दल फार मनापासून मी तुमचं सर्वांचा आभार मानतो. आणि असंच प्रोग्राम ठेवत राहा. सर्व जीवनामध्ये आनंद वाटून घ्या, तरच जीवन सुखी आहे. नाही तर एक दिवस हे संसार सोडून जायचं आहे. त्यातल्या त्यात आमच्या जवळचे 10-15 शिक्षक होते. त्याच्यामधले आमचे सहकारी दरबारराव सर गेले, शास्त्री सर गेले, कोंडावर गेले, बरेच गेले. तर माझ्यासोबत असलेले म्हणजे आम्ही शिवाजी सर संघ 8 वर्ष मंगळूरला मी काम केलो. त्यानंतर त्याच शिवाजी सरच्या हाताखाली मी 16 वर्ष इंदरवेलीला काम केलो. म्हणजे जवळजवळ म्हणजे आजही सर्व्हिस 24 वर्ष शिवाजी सर संघच काम करण्यामध्ये गेली. आणि तिथून प्रमोशनवर मी ओटमोडला हेडमास्टर गेलो आणि रिटायर झालो. त्यानंतर सुद्धा आज तुम्ही आमची आठवण केल्यात, गुरुजनांची भेट करून दिलात. याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला काय मिळणार आहे. एवढं मी तुमच्या सर्वांचे कौतुक करून आणि फॅमिलीसह तुम्ही बोलविलात त्याबद्दल मी खरोखर तुमचे अभिनंदन करून मध्ये 2 शब्द समाप्त करतो. कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते. चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात. हे डॉक्टर झाले ना आमचे बंधू, सोपी नव्हती ती गोष्ट. ते बिस्किटच्या कंपनीमध्ये काम केले डॉक्टर करते वेळेस. डॉक्टर शिकते वेळेस त्याने जे पार्लेचे बिस्किट खातो ना आपण, त्या पार्लेच्या बिस्किटच्या कंपनीमध्ये त्यांनी काम करत होते. रातभर काम करायचं आणि दिवसभर डॉक्टरच्या कोर्सला शिकत जायचं. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचं ध्येय मात्र नसते, हरवून जाते. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात. आता आमचे प्रल्हाद लोंढे सर आहेत. कुठं आहेत प्रल्हादजी? पाहते तर प्रल्हाद या इकडे या. आता ते त्यांनी इतकं हाडाची काळी केली, नौकर राहून आज एक मोठं साम्राज्य उभा केलं त्यांना. नौकर राहून एकाच्या दुकानामध्ये नोकरी करून त्यांनी साम्राज्य उभं केलं. चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. नामदेव मुनकुटे माझे बंधू, त्यांनी सुद्धा खूप मोठा 2-3 फॅक्टरीचे ओनर आहेत. पण त्यावेळेस आपल्या घरी काही असेल पण आम्हाला एक वेळेला भाकर भेटत नव्हती. परंतु हा जो मार्ग दाखवलेला आहे, या गुरुजनांनी दाखवलेला आहे, त्यासाठी अत्यंत आभारी आहोत सर.
आम्ही सगळे जे तुमचे आज विद्यार्थी आहोत ना, आम्ही सगळे तुमचे अत्यंत आभारी आहोत। या जे थोडी बसल्यात समोर तुमच्या मुली या इकडे बाजूला, तुम्ही घडवलेले आणि त्यांनी आमचं आयुष्य चालवलेलं आहे, त्यासाठी तुमचे अत्यंत आभारी आहोत। चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते। काही गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नसतात। अनुभव म्हणजे काय आहे जे तेव्हाच कळते जेव्हा एखाद्याला ठेस लागते, जेव्हा एखाद्याला ठेस लागते। आणि आजच्या या अपूर्व अशा आत्मीय स्नेहसंमेलनामध्ये आज आपलीच हवा, आज कोणाची हवा आहे? आपलीच हवा हे सादर करीत आहे सोनाली आणि ग्रुप। ती फक्त खाली उभे राहते आणि इशारा करते, फक्त इथं हात लावला तर चेंज होते, इकडं हात इकडं असं केलं तर चेंज होते ती स्टेप्स। आणि फक्त इतकं सुंदर डान्स करतात, इतकं डान्सच नाही ते काय करतात, नाटक सुद्धा करतात, खूप सुंदर आहे नाटक। पण आज आपल्याला ते वेळ नाही, पुन्हा केव्हा तरी भेटले तर आपण करू। चिट्टे परिवारातर्फे या चिमुकल्यांना आमचे बंधू आणि आमचे गुरुजी, भारताचे संविधान, भारत देशाची राजघटना ज्याच्यावर देश चालतोय आणि त्याच्यावरच हिची हवा चालते, माझी हवा चालते आणि तुमच्या सगळ्यांची हवा चालते, ते भारतीय संविधान माझे बंधू आणि माझे समस्त गुरुजन यांना प्रदान करीत आहेत। मी सोनालीच्या आईला विनंती करतो, आपण स्टेजवर या। सोनालीची आई आले। आपल्या संपूर्ण भारतातील प्रत्येक व्यक्तीला जे मार्गदर्शन करणार आहे आणि ज्या कडगऱ्यात उभा राहून हे शिकवणारं जे संविधान आहे त्याची काफी खरोखरच हे फार
त्या भावी जीवनाचे आधारस्तंभ जे मुलं आहेत मुली आहेत. जय संविधान. जय संविधान. पडली कोरड मोठाला नाव तुझं घेऊन पडली कोरड मोठाला कोरड मोठाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला ZPHS బెంగళూరు కొలారి నుంచి దాదాపు 50 మంది స్కూల్కి వెళ్ళేవాళ్ళం. మా బ్రదర్ తుకారాం రాథోడు. అయితే ఇక్కడ నేను ఒక గుర్తు చేసేది ఏంటంటే జిల్లా పరిషత్ హై స్కూల్ మన్నూరు నుంచి మా బ్రదర్ తుకారాం వాళ్ళ బ్యాచ్ ఫస్ట్ బ్యాచ్ SSC పాస్ అయింది. అది ఒక గ్రేట్ నేషన్ స్కూల్కి. దాని తర్వాత మేము బ్యాచ్. ఇప్పుడు నేను ప్రస్తుతం హైదరాబాద్లో ఉంటున్నాను. నాకు 3 పిల్లలు. నా పెద్ద కొడుకు MSc జియాలజీ చేసాడు, ఇంటర్ యాప్లో పనిచేస్తున్నాడు. ఈయన రెండవ అబ్బాయి, ఈయన బీటెక్ కంప్యూటర్స్ విప్రోలో పనిచేస్తున్నాడు. మూడవ అబ్బాయి ఆయన బీటెక్ కంప్యూటర్స్ చేసి PG వచ్చేసి ఐర్లాండ్ లిమ్లింగ్ యూనివర్సిటీలో పనిచేశారు. ఆయన హీజ్ అన్ ఎంప్లాయీ దేర్.
మరి ఈ కార్యక్రమానికి రూపురేఖ అంతా మొత్తం సత్యభామ కంపెనీ అంత చేశారు. చాలా సంతోషంగా ఉంది. ఈరోజు ఒక 45 సంవత్సరాల తర్వాత అందరూ కలిసి మాట్లాడి సంతోషంగా అంటే అది చెప్పలేని సంతోషం ఆనందం వ్యక్తపరచలేము. సో నేను ఈ ఆర్గనైజర్స్కి తర్వాత మా గుళ్ళందరికీ వాళ్ళ ఆశీర్వాదం వల్ల నేను ఒక చిన్న గ్రామం నుంచి కొలారి నుంచి జడ్పిహెచ్ఎస్ మన్నూరులో చదువుకున్నాను. మన్నూరు నుంచి హైదరాబాద్ పోయాను. మరి అదే గురుజనాల ఆశీర్వాదంతో నాకు విదేశాల్లో ఉన్నాడంటే నాకు చాలా గర్వకారంగా ఉందని చెప్పేసి నేను తెలియపరుస్తూ నాకు ఇచ్చిన అవకాశాన్ని धन्यवाद. थँक्यू. आमच्या मुलाबाळाचं बी पालन पोषण ठीक तरह कृपा कोणाची गुरुची. त्याबरोबर सगळे एक कोटीश्वर व्यापारी वर्गामध्ये कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, कोणी सरपंच या कार्यामध्ये लागलेले सर्वजण सुखी आहेत. त्यापैकी सुखी कोण मी मानतो म्हणलं तर माझे किसान भाऊ जे शेती करतात त्यांना मी पहिलं वंदन करतो. का म्हणलं तर त्यांनीच आम्हाला पूर्ण जगाला अन्न पोचवतात. ते काही कमी नाही. आमच्या डॉक्टर सगळ्यापेक्षा बी इथं आलेल्या धनवानापेक्षा बी जरी त्यांच्याकडे पैसे नसेल पण मनाभावानं त्यांना मी वंदन करतो की ते माझ्या दृष्टीत सरकारपेक्षा मोठे आहे. दुसरी गोष्ट जे गुरुवर्य आमचे इथपर्यंत आणून दिले त्यांचा मी पूर्ण आभार आहे. त्यानंतर आमचे मोहन सर तर तेलुगूच बोलले पण आमची मातृभाषा गुरुवाटी असल्यामुळं आम्हालाही जराशी मराठीमध्ये बोलणं वळत नाही. येते पण वापरच नाही. आम्ही 44 वर्ष झाले त्याला सोडून 45 वर्ष झाले. त्याबद्दल आम्हाला थोडंसं बोलायचं उरकत नहीं. येते पण उरकत नहीं. उसलिए मैं सबको धन्यवाद करते हुए आज ये दिन कौन सा निकला दिखता सोने से ही पीला. सोनं जे म्हणतो पिवळं त्याच्यापेक्षा बी दिवस तर डेलीच निघत आहे, डेलीच मावत आहे. डेली निकलना और बुझ जाना उसका काम ही है. लेकिन आज का दिन ऐसा सुनहरी दिन है जिसमें गुण बढ़ गया सोने का. क्योंकि आज हम बिछड़े हुए सभी लोग यहाँ पर एक स्टूडेंट के रूप में, विद्यार्थी के रूप में छड़ीलागी छमछम विद्यालय घमघम उस गुरु के आसर में आके आज हम बैठे. ये हमारा बहुत बड़ा भाग्य समझता हूँ. और ये मेरी धर्मपत्नी रूपावती, ये मेरा बड़ा बेटा एग्रीकल्चर एमटेक फिलहाल वो बिजनेस में है कपड़े में. ये हमारी बहू पल्लवी ये भी दुकान में उनको हर बार बढ़ाती है. और मेरा छोटा बेटा यहाँ पे नहीं है, फोटो निकाल रहा, वो एग्रीडोन का उद्योग करता है. और मेरी बेटी सौजन्या डॉक्टर है, उसको PGI वो आई स्पेशलिस्ट हैदराबाद जैन होने को चले गए तो वो भी आते थे. मेरा यंग सुरेश दामार मंचिरियल में सिटी न्यूरो हॉस्पिटल है, वो सुपर स्पेशलिस्ट न्यूरो वो वहाँ पे है, वो नहीं आ सके आज उस कारण. ये मेरी छोटी सी फैमिली गुरु की दवा सब दुआ और ऊपर वाले की दुआ और गुरु की मेहनत से हम यहाँ तक आए. शिवाजी सर मुझे बहुत मारते थे क्योंकि मुझे गणित भी नहीं आता था. वो गणित के टीचर थे. और यहाँ पे उपस्थित थे हमारे आनंदराव सर, वो आ जाते तो उनकी भी एक बात बोलता था मैं, क्योंकि हम लिखने में पढ़ते थे. अब उन्होंने बोले कि 27 साल में वहाँ पे जब उन्होंने यंग थे जब आए तो मेरी 10वीं की आयु कितनी थी, मेरे लिए 21 वर्ष की आयु थी. मेरे से 5-6 साल ही वो बड़े थे. क्योंकि हम स्कूल छोड़ देंगे फिर हमारे माता पिता की कृपा से उनकी लगन से वहाँ तक लाकर मनोर में छोड़े. उसकी रोटी हमको है. इनकी कृपा, इनकी मेहनत और हमारे माता पिता का भी बहुत बहुत इसमें कार्य रहा. वहाँ तक हम पहुँचे. नहीं तो जाए मर के शेतामध्ये म्हणलं तर शेतामध्ये आजपर्यंत बी जरा हे होत होतं. पण जराशी बी सुखाची रोटी आहे. मायबापाचं पुण्य, त्यांची मेहनत इथपर्यंत आम्ही आलो. बोलायला तर नाही छान पण ठेवायचं पाबंद आहे इथं. त्याकरता जे मला टाईम दिलं, जर टाईम भेटला असलं तर नंतर बोलतो मी.
माफ करना मला जे वेळ दिलं त्याच्याकरता सगळ्यांचा आभार और हमारे गुरु के चरण फिर भी मेरा कोटि कोटि दंडवत करते हुए मेरे 2 शब्द यहाँ पे मैं समाप्त करता हूँ। जय हिंद। हॅलो, माझ्या पतीचं नाव सुभाष फड, त्याचे वडील अनुसया फड। मला 3 लेकरं आहेत, एक मुलगा आणि 2 मुली। मुलगा बिझनेस करतो आणि मोठा मुलगा पण बिझनेस करतो। मोठा जावई पण बिझनेस करतो, छोटा जावई जॉब। धन्यवाद। माझं कोलार आहे, परंतु आम्ही मंगळ केंद्रात कोलारला राहतो। कोलारवरून महाराष्ट्रात गेलो आम्ही आणि महाराष्ट्रामध्ये ज्वेलरी शॉप आहे, तिथं ज्वेलरी दुकान टाकलं आणि हे सगळं आमच्या जेव्हा येण्यात आला याचं मला धन्यवाद आभार। नारायण उदाहरण 2 अपत्य आहेत मला, एक मुलगा आणि एक मुलगी। मुलगा ज्वेलरी शॉप केलेली आहे आणि मुलगी इंजिनिअरिंग शंकरराव स्कूल आहे, ती युवा आहे आमची। आणि मुलगी आणि आमचे जावई जागेवर होतात, कंपनीमध्ये इंजिनिअरिंग जॉब करतात दोघे, तर तेवढाच करतो। हे नातू ठीक आहे, माझी पाटणी जन्मस्थळ नाही आहे, तर त्याला गावाला गेलेली आहे। 8-10 दिवस झाला तरी आली नाही। ह्याचं शिक्षण BA झालेलं आहे, तिचं सुनाचं शिक्षण 12वी झालेलं आहे। तेवढंच आहे, हे नातू आहे एवढं बोलून।